जय हिंद, वंदे मातरम. जसे की आपल्याला माहिती आहे, आज दिल्ली येथून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक म्हणून ओडिसाचे माजी आमदार श्री देबशिष पटनाईक आपल्या सोलापूरला आले आहेत. आज मी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की सोलापूर काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षपदी खासदार प्रणितीताई शिंदे यांची निवड करण्यात यावी व त्यांच्या नावाचा विचार करण्यात यावा. संघटन सृजन अभियानच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात शहर अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष फेरबदल प्रक्रिया सुरू आहे. हे होत असताना महाराष्ट्रात काँग्रेसच्या खास करून म्हणजे जे वातावरण आहे त्यातल्या त्यात सोलापूर जिल्हा काँग्रेस संघटनात्मक अडचणीत नाही तर अस्तित्वाच्या निर्णायक टप्प्यावर उभी आहे असं मला वाटतं. तर अशा वेळी फक्त एक औपचारिक म्हणून पद भरून चालणार नाही. त्या पदाला एक नवजीवन म्हणजे सोलापूर काँग्रेसला नवजीवन देण्यासाठी एक निर्भीड म्हणजे संघर्षातून संघटन उभं करण्याचं नेतृत्व, एक म्हणजे तडफदार, तरुण, आक्रमक अशा नेत्या म्हणजे आपल्या प्रणितीताई शिंदे आहेत. म्हणून त्यांच्या नावाचा विचार करण्यात यावं. ज्यांनी म्हणजे संघर्षातून गेल्या 20 वर्ष स्वतःच्या हिमतीवर गल्ली ते दिल्लीपर्यंत जनतेच्या मनात एक स्वतःचं एक वेगळं विश्वास त्यांनी तयार केलेला आहे. आणि निश्चितच मला असं वाटतंय की ताईला निवड केल्यावर काँग्रेसचं गतवैभव सोलापूर शहर, जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रात आपलं गतवैभव परत येईल. अनेक जण इच्छुक आहेत, त्यांच्या क्षमतेवर मला अजिबात डाऊट नाही आहे. अशा वेळेस ही स्थानिक लढाई नसून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला 29ला पुन्हा काँग्रेस लोकसभा असो विधानसभा असो ते आपल्याला पुन्हा गड जिंकायचा आहे. काँग्रेसचं गतवैभव आपल्याला परत आणायचं आहे. म्हणून मी इथेही निरीक्षणाला भेटलो, परत मी दिल्लीला जाऊन वरिष्ठांना भेटून मुंबईला असतील, सपकाळ साहेब असतील, आमचे ज्येष्ठ नेते असतील, त्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की ताईच्या नावाचा आपण विचार करावा आणि ताईला इथं नेमणूक करावी अशी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.